कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चिकन व मटन बंदी केल्यानंतर राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस असेल किंवा अनेक खाटी संघटना असतील आक्रमक झालेत। आज सकाळपासूनच महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं आहे। कोंबडी असेल किंवा विविध प्रकारे घोषणाबाजी करत त्या ठिकाणी महानगरपालिकेचा निषेध देखील नोंदवण्यात आला। आता थोड्या वेळानंतरच या ठिकाणी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी एक मोठी या ठिकाणी चिकन मटन पार्टी ठेवलेली आहे आणि या पार्टीसाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत। मनसेचे कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत। नेमकी ही मटन चिकन पार्टी कशा प्रकारे असेल, काय काय नेमकं याच्यामध्ये असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सचिन पोटेजी आहेत। सचिनजी, काय सांगाल, आजची जी आंदोलन आपण सकाळपासूनच करतो, अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरी आपण त्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि आत्ता देखील आपण मटन चिकन पार्टी करतो। नेमकी ही पार्टी कशी असणार आहे, काय असणार आहे? 2 दिवसापूर्वी आपण महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना निवेदन दिलं होतं, एक पत्र दिलं होतं की ही जी मटन विक्रेत्यांवर तुम्ही बंदी घातलेली आहे ती तुम्ही मागे घ्या, अन्यथा आम्ही महापालिकेवर कोंबडी सोड आंदोलन करू। पण प्रशासनाने त्याची इतकी दखल घेतली नाही आणि आज त्याप्रमाणे आम्ही कोंबडी आंदोलन यासाठी केलं की महापालिकेत इतर प्रश्न गंभीर स्वरूपात आहेत। त्यामध्ये रस्ते असतील, खड्डे असतील, पाणी समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, फेरीवाल्यांची समस्या आहे। याच्यावर आयुक्त न काम करायला वेळ नाही, असले फालतू कुठले तरी फुटकळ कुठले परिपत्रक काढून शहरामध्ये विनाकारण धर्माजातीची तेढ निर्माण करून वातावरण खराब करण्याचं काम भाजपच्या सूचनेनुसार करतात अशी शंका आम्हाला येते। त्याच्यामुळे एक मेसेज जाण्यासाठी आज इथे ही मटन पार्टी ठेवलेली आहे। त्यामध्ये महाविकास आघाडीचे आमचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब असतील, दीपेश म्हात्रे असतील, राजू पाटलांशी माझं बोलणं झालं आहे, इथले लोकल त्यांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालं की आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर नागरिकांनी त्या दिवशी काय खावं काय खाऊ नये हे ठरवणारं प्रशासन कोण? आणि म्हणून मला असं वाटतं की जे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले, लोकशाहीने दिले, ते लोकशाही दाबण्याचं काम किंवा स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम भाजपच्या मार्फत प्रशासन करते का? त्याच्यामुळे याचा निषेध म्हणून एक हे जे हॉटेल आहे हे खाटीक समाजाचे ओनर आहेत, हे त्यांचं मटन शॉप देखील आहे आणि हे ह्या हॉटेलमध्येच मुद्दा म्हणून आम्ही पार्टीचं आयोजन केलं आहे की त्यांच्यावर जी बंदी आणली ती बंदी आक्षेपार्ह आहे आणि ती लवकर मागे घ्यावी। आणि आज त्यांच्याच हॉटेलमध्ये बसून आम्ही महाविकास आघाडीचे सर्वजण इथे मटन असेल, फिश फ्राय असेल, कोळंबी असेल, बिर्याणी असेल, असे सगळा बेत आम्ही केलेला आहे। आणि एक मेसेज जाणार आहे आम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे की भारतामध्ये अजूनही लोकशाही आहे। हुकुमशाही जर तुम्ही करणार असाल तर काँग्रेसचा कार्यकर्ता, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून तुमचा विरोध करणार, निषेध करणार म्हणजे करणार। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण पश्चिमेतील जय महाराष्ट्र हॉटेल आहे, जय मल्हार हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये आपण पाहू शकता की आत्तापासूनच सगळे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळातच इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील येणार आहेत। त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। काही खाटी समाजाचे संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी ते देखील याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। कुठेतरी महानगरपालिकेला जाग यावी आणि हा जो आज त्यांनी निर्णय लादला आहे हा मागे घेण्यात यावा अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा काँग्रेस पार्टी असेल ही आक्रमक झालेली कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।